580 झालं, 9% एक झाले, त्याच्यानंतर 5400 एक झाले, त्याच्या समोर चला हे ट्राय करा बरं. वा, क्वेश्चन काय दिलं आपल्याला? A certain sum was invested on a simple interest. The amount to which it had grown in 5 years was 1 by 4 times the amount to which it had grown in 3 years, the percentage rate of interest. म्हणजे ते काय म्हणतात की एक प्रिन्सिपल आहे, एक सम आहे, ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. किती? तर अमाऊंट किती होते? इट हॅड ग्रोन इन 5 इयर्स, म्हणजे 5 वर्षामध्ये जेवढे अमाऊंट होते तेवढी was 1 by 4 times the amount which it has grown in 3 years. 3 वर्षामध्ये जेवढी जमा होते त्याच्या 1/4 आहे, त्याच्या 1/4 आहे, 25%. ओके, गुड. द पर्सेंटेज रेट ऑफ इंटरेस्ट, तर आपल्याला काय काढायचं आहे? रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे. मग आता आपण कसं काढणार बघा. मग अमाऊंट इन 5 इयर्स इज इक्वल टू अमाऊंट इन 3 इयर्स, बरोबर. मग आता याला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार? हे 1 इंटू 1/4 न मल्टिप्लाय करावं लागेल, तरच हे 5 वर्षाच्या अमाऊंट वर एवढी होईल, म्हणजे 1 इंटू 1/4. तर याचं कसं होईल? आता अमाऊंटचा इथं अमाऊंट इज इक्वल टू काय असतं? सिंपल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. इथे देखील काय असणार आहे? सिंपल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल इंटू हे काय होईल? 4 एके 4, 5/4 होईल. आता सिंपल इंटरेस्टचं कसं करणार आपण? प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100 प्लस प्रिन्सिपल इज इक्वल टू, इथे देखील कसं करणार? प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100 प्लस प्रिन्सिपल इंटू 5/4. याच्यातून प्रिन्सिपल आणि 100 कॉमन काढू. 100 नाही ना, फक्त प्रिन्सिपल राहील. मग इथे काय येईल? RT डिवायडेड बाय 100 प्लस 1, इथून पी कॉमन काढल्यामुळं इज इक्वल टू, इथून पण पी कॉमन निघेल. मग इथे काय राहील? RT डिवायडेड बाय 100 प्लस 1 इंटू 5/4. पी कॅन्सल होऊन जाईल. मग आता काय करायचं आपल्याला? या साईडला कसं होईल? RT डिवायडेड बाय 100 प्लस 1 इज इक्वल टू 5/4 न मल्टिप्लाय करू. 5RT डिवायडेड बाय 100 इंटू 4 प्लस 5/4. आता इथे टाइम आपण इन्सर्ट करू. एवढं लिहून घ्या, मग पुढचं सॉल्व्ह करतो मी.
चला आता मी वरचं इरेज करतो. बघा आता इथं आर इंटू टाइम किती, इथे 5 वर्षाचा आहे, डिवायडेड बाय 100 प्लस 1 इज इक्वल टू इथं 5 इंटू आर इंटू टाइम, इथे 3 वर्षाचा आहे, डिवायडेड बाय 100 इंटू 4 प्लस 5/4 प्लस 5/4. मग आता याचं कसं करणार बघा आपण. पाच भाग घालून घेऊ 20 म्हणजे आर प्लस 20 डिवायडेड बाय 20 त्या साईडला होईल. इथे देखील 20 20 चौक 80 म्हणजे 3R डिवायडेड बाय 80 प्लस 5/4. तर या साईडला छेद समान करून घेऊ, म्हणजे 3R प्लस 20 चौक 80 100 100/80 20 चौक, कारण की इथं 20 न मल्टिप्लाय करावं लागेल ना, 20 चौक 80 म्हणजे 20 100 आणि इथं काय राहील आर प्लस 20 डिवायडेड बाय 20. जर ह्या साईडला जर आपण 80 जर केलं तर सोपं जाईल. आपण कसं करणार, कसं होईल 4 न मल्टिप्लाय करणार, 4 इंटू आर प्लस 20 डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू 3R प्लस 100 डिवायडेड बाय इथे 80 होईल, डिवायडेड बाय 80 कॅन्सल होऊन जाईल. राहिलं काय येतं 4R प्लस 80 इज इक्वल टू 3R प्लस 100. 4R मायनस 3R इज इक्वल टू 100 मायनस 80. R इज इक्वल टू 20%. रेट आला 20%. ऑप्शन आपलं बी हे आन्सर आलं. रेट आला 20%. हा ओके बरोबर आहे. आता मग अशी कुठेतरी कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक झाली असेल तुमच्याकडनं, गेले येऊन 1 मिनिटात आपण पुढचं शिकूया. चला बरं बरोबर यायचं ट्राय करा. 1-2 मिनिटात ट्राय करा, मग आपण सॉल्व्ह करू.
बघा चला सॉल्व करू आता. A borrows a sum for 2000 from his friend B on 31st December 2011 on condition that he will return the same after 1 year with a simple interest at 8% per annum. However, A gets into a position of returning the money on 1st July 2012. How much amount he has to return to B? म्हणजे ए न काय केलं, त्याचा मित्र बी आहे 2080, बरोबर आहे 2080. येनं काय केलं की त्याचा मित्र बी आहे त्याच्याकडून किती रुपये घेतलेत, 2000 रुपये कर्जाने घेतलेले आहेत. कधी घेतले आहेत, 31 डिसेंबर 2011 घेतले आहेत. एक अट दिलेली आहे, तर तो काय म्हणतोय की मी हे पैसे रिटर्न कधी करेन, एका वर्षाने करेन. एका वर्षाने करेन त्याच्यासाठी त्यानं किती रेट, 8% रेट लावलेला आहे. परंतु त्याला काय कुठून पैसे आलेले असतील, मग त्यानं किती 1 जुलैलाच पैसे रिटर्न केले, 1 जुलै 2012ला पैसे रिटर्न केले, तर त्याला किती करावे लागले असतील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. मग पहिल्यांदा आपण टाइम पिरियड बघा किती होईल. टाइम पिरियड कधीपासून 31 डिसेंबर 2011 टू 1 जुलै 2012. जर आपण मंथ काउंट केले तर 6 मंथ होते टोटल. 6 मंथ म्हणल्यावरती किती होईल, 6 डिवायडेड बाय 12 म्हणजे 1/2 इयर टाइम पिरियड झाला. त्याच्यानंतर आपल्याला प्रिन्सिपल पण माहिती आहे. प्रिन्सिपल किती आहे, 2000. रेट माहिती आहे 8%. सिंपल आता फॉर्म्युला यूज करायचा आपला. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. प्रिन्सिपल किती आहे, 2000 आहे. रेट किती आहे, 8% आहे. टाइम पिरियड 1/2 आहे. टाइम पिरियड किती आहे, 1/2. 1/2 इंटू 100. हे 0 0 0 कॅन्सल होईल. 2 8, 4 2 80 होईल. मग हे काय झालं आपलं, सिंपल इंटरेस्ट झाला 80 रुपीज. मग अमाऊंट किती होईल, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट. प्रिन्सिपल आहे 2000 आपलं, 2000 प्लस 80 म्हणजे कॅन्सर येईल आपलं 2080. काही मुलांनी बरोबर सांगितलेलं आहे 2080 हे उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. ओके चला नेक्स्ट घ्या बरं. दोन 2400. चला बघू, चेक करू आपण. काय दिले आपल्या, सम ऑफ 4000 इज लेंट आउट इन 2 पार्ट, one at 8% simple interest and other at 10% simple interest. If the annual interest is 352, the sum lent at 8%. म्हणजे आपल्याला 8% किती रुपये
कर्जाने दिले ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे टोटल किती होतं 4000. मग एक 8% दिले, दुसरं 10% दिलेलं आहे. 8%ला आपण एक्स मानू, कारण की शेवटी एक्स आलेलं फायनल आहे तेच राहील, म्हणजे पुढचे कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. 10%साठी किती होईल 4000 मायनस एक्स. आता ह्या दोघांचं मिळून सिंपल इंटरेस्ट किती होते 352 रुपये होते. आपण मानणार कसं? ओके बरोबर आहे. सिंपल इंटरेस्ट ऑन 8% प्लस सिंपल इंटरेस्ट ऑन 10% इज इक्वल टू किती होईल 352. 352 होईल. मग 8%साठी किती राहील? प्रिन्सिपल किती आहे आपलं एक्स, रेट किती आहे 8, टाइम पिरियड किती आहे इथे बघा ॲन्युअल दिलेलं आहे, म्हणजे टाइम पिरियड एका वर्षासाठी आहे, डिवायडेड बाय 100 प्लस इथं प्रिन्सिपल किती राहील 4000 मायनस एक्स, 4000 मायनस एक्स इंटू रेट किती आहे 10% इंटू 1 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 352 आलं. 100 कॉमन आहे, 100 डायरेक्ट आपण पलीकडे घेऊ, म्हणजे इथे काय राहील 8x प्लस हे 10 आतमध्ये डायरेक्ट मल्टिप्लाय करून घेऊ, म्हणजे हे किती होईल 40,000 होईल मायनस 10x बरोबर 352 इंटू 100. मग 8x मायनस 10x हे 40,000, ह्याच्यातून हे किती होईल 35,200 होईल, ते या साईडला आणू 35,200 बरोबर 2x राहील. मग याच्यामधून 35,200 मधून 40,000 मधून 35,200 गेले तर किती राहील 4,800 राहील. 4,800 बरोबर 2x, मग x इज इक्वल टू 2,400 बरोबर आहे 2,400, म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर झालं. ऑप्शन क्रमांक सी हे आन्सर झालं. ओके लास्ट क्वेश्चन काल कोणता होता लिहिलंय का? तो झाला ना सोळा आज. एक फोटो काढून घ्या. हा ना फोटो काढून घ्या. झालं. एक 1,760 1,700 बरं चला सॉल्व करू. A farmer borrowed 3,600 at 15% simple interest per annum. At the end of 4 years, he cleared this account by paying 4,000 and a cow. The cost of cow is तर म्हणजे एका शेतकऱ्याने किती 3,600 रुपये कर्जाने घेतले होते, त्यानं 15% व्याज दर होता, व्याज दर होता आपला 15% होता. ऍट द एंड ऑफ 4 इयर्स म्हणजे 4 वर्षाच्या शेवटी त्यानं 4,000 रुपये दिले आणि एक गाय दिली त्याची. तर गायची किंमत काढायची. मग गायची किंमत कशी काढणार? आपल्याला पहिल्यांदा टोटल अमाऊंट काढायची, त्याच्यामधून 4,000 मायनस केलं की हे होऊन जाईल. मग पहिल्यांदा सिंपल इंटरेस्ट काढून घेऊ. सिंपल इंटरेस्ट किती जमा होईल बघा. प्रिन्सिपल किती आहे 3,600. आता मी डायरेक्ट लिहितो, फॉर्म्युला लिहित नाही. 3,600 रेट किती आहे आपला 15%, टाइम पिरियड कितीसाठी आहे 4 वर्षासाठी आहे, डिवायडेड बाय 100. 0 0 कॅन्सल झालं. परत आता इथे किती 36 इंटू 15 60 म्हणजे 36 इंटू 6 इंटू 10 6 36 6 40 3 6 36 3 39. सिंपल इंटरेस्ट आलं 3,960. किती आलं सॉरी 6 36 6 40 3 6 36 3 39. हो काहीतरी गाठला.
सायस्त्रिक 8 बरोबर आहे. म्हणजे किती होते? 66 किती होते? 216 होते ना, 2160 होते. ओके, हे झालं आपलं सिम्पल इंटरेस्ट. मग अमाऊंट किती होईल? 2160 प्लस 3600, याचे किती होते मग हे? 5760. मग जर आपण याच्यामधून 4000 काउची कशी काढणार? 5760 वजा 4000 म्हणजे 1760 एवढी किंमत आली. बरोबर आहे, 1760. ऑप्शन क्रमांक आपला डी हे होतं. ऍब्झॉल म्हणजे कर्जमुक्त, ऍब्झॉल म्हणजे कर्जमुक्त, हा पूर्ण कर्ज अमाऊंटच काढायची. बरोबर आहे. पाचशे 53. काय दिले? राम borrows 520 फ्रॉम गौरव ॲट अ सिम्पल इंटरेस्ट ऑफ 13% per annum. What amount of money should Ram pay to Gaurav after 6 months to be absolved of the debt? म्हणजे त्याला कर्जमुक्त होण्यासाठी त्याने किती पैसे दिलेले पाहिजेत. मग आता सिम्पल इंटरेस्ट काढून घेऊ. सिम्पल इंटरेस्ट प्रिन्सिपल किती आहे आपलं? 520, रेट 13, टाइम 6, डायरेक्ट 12, 100. 0 0 गेलं कॅन्सल, सायकेचा सायडने 12, म्हणजे हे किती राहील? परत हे किती होईल? 26. 26 गुणिले 13 भागिले 10. 13 काष्ट असेल 8 7 13 26 आणि 7 33.8. हां, हे झालं सिम्पल इंटरेस्ट. किती आलं? 33.8 आलं सिम्पल इंटरेस्ट. मग आपल्याला अमाऊंट काढायची ना. अमाऊंट किती? प्रिन्सिपल 520 प्लस 33.8 बरोबर किती? 553. 553.8, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर झालं. ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे.
18. काय दिले? At the rate of 8.5% per annum, simple interest, sum of 4,800 will earn how much interest in 2 years 3 months. पहिल्यांदा रेटचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. रेटचं 8.5 म्हणजे किती होईल? 17/2 होईल. परत टाइमचे किती झाले? 2 years 3/12. हा 1/4 9/4 9/4 ना. हा बरोबर. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे आपलं? 4,800. रेट किती आहे? 17/2. टाइम पिरियड किती आहे? 9/4 टू 100. हे 0 0 कॅन्सल झाले. त्याच्यानंतर ना हे किती? 12 घालू पहिल्यांदा. आणि 12 गुणिले 17 गुणिले 9 भागिले 2 बेस 12 बरोबर. 6 इंटू 17 इंटू 9. 6 पहिल्यांदा मल्टिप्लाय 17ला करू. नेहमी कसं करायचं? याची जी मोठी संख्या असेल ना त्याला छोट्यानं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे कसं? हा 7 × 42 2 40 4 6 1 6 4 10 102 गुणिले 9 9 2 18 आणि 9 1 9 918. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी एवढं सिंपल इंटरेस्ट आलं. ऑप्शन क्रमांक सी एवढं सिंपल इंटरेस्ट आलं. हे 787 मला वाटते ते असू शकतं. ऑप्शन ए चालेल. हो. What will be the simple interest earned on amount of 16,800 in 9 months at the rate of ओके. म्हणजे टाइम 9 months दिलाय म्हणजे 9/12 3 3 9 312. हा रेट किती होईल? 6 1/4 आहे म्हणजे 25/4. सिंपल इंटरेस्ट किती होईल? प्रिन्सिपल किती आहे? 16,800 इंटू टाइम रेट किती? 25/4 3/4 आहे ना. किती किती होते? 3/4 इंटू 100. ओके. म्हणजे इथं 168 गुणिले 25 गुणिले 3 भागिले 4 गुणिले 4. मला वाटतं पहिल्यांदा 4 न भाग आलो. 4 चौक 16 4 2 8 42 गुणिले 25 गुणिले 3 भागिले 4. पॉईंट मध्ये गेला का तुम्ही? बर आपण काय म्हणतो 2 न घेऊन शेवटी किती? 21 21 गुणिले 25 गुणिले 3 21 63 भागिले 2 63 गुणिले 25 भागिले 2. मग 25 3 75 5 40 7 25 150 आणि 7 157
57 बरोबर ना, भागिले 2 म्हणजे बे 14, बे 16, परत बे 14 आणि बे 10, 787.5 बरोबर आहे. 787.5 ऑप्शन ए उत्तर. बघा बरं येतं. सेवन पॉईंट 27.3. The simple interest on 1820 from March 9, 2012 to May 21, 2012 at the 7.5%. रेट किती? 7.5 किती होईल? 15/2. टाइम पिरियडचा आता इथं महत्वाचं. टाइम पिरियड कधीपासूनचा आहे? March 9 टू May 21. म्हणजे मंथ किती झाले? मार्च, एप्रिल, मे. मार्चचे किती दिवस येतील मग? 22. हा, इथे किती? 30 आणि इथे 21. हा, इथे टोटल किती होते? 73. आता इथे एक लक्ष द्यायचं बरं का, किती जरी हे लीप इयर असले तरी आपण याच्यामध्ये फेब्रुवारी महिना काउंट करत नाही. जर फेब्रुवारी महिना जर असता याच्यामध्ये, जर समजा आपल्याला जानेवारी पासून दिलं असतं तर आपण इथे किती 366 ने डिवाइड केलं असता, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे टाइम पिरियड किती आलं? 73 डिवायडेड बाय 365 म्हणजे 1/5 येतं. आता हे काढलं की पुढे काहीच नाही एक्झाम्पल मध्ये. सिंपल इंटरेस्ट प्रिन्सिपल किती आहे आपलं? 1820. टाइम पिरियड किती आहे? 1/5. रेट किती आलाय आपला? 15/2 इंटू 100. एक 0 कॅन्सल करा फक्त. 5×15 म्हणजे परत 2 न भाग घालवा. 92 18 2 2 91 गुणिले 3 भागिले 10 3 1 3 9 27 27.3 हे उत्तर आलं. 27.3 हे उत्तर आलं. ऑप्शन क्रमांक बी हे आन्सर. फक्त हे डेटचं जो सुरुवातीचा दिवस असेल तो काउंट नाही करायचा, तिथून पुढे करायचा, आणि हा लास्टचा डेट काउंट करायचा, आणि फक्त फेब्रुवारी असेल आणि लीप इयर आहे का ते चेक करायचं बस.
16,080. ऑप्शन ए. Shopkeeper with an overdraft facility at 18% with a bank borrowed 15,000 on January 8, 2011 and returned money on June 3, 2011 so as to clear the debt. The amount that he paid was, म्हणजे आपल्याला टाइम पिरियड सगळ्यात महत्त्वाचा काढायचा आहे. किती आहे? 8 जानेवारी ते जून 3. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून. जानेवारीचे किती दिवस येतात मग? 23 ना. हां, फेब्रुवारीचे हे चेक करायचं बरं का, लिप इयर आहे का फेब्रुवारी असेल 28, मेचं 31, एप्रिलचे 30, मार्च एप्रिल मे 31 प्लस याची किती 3, किती होते टोटल याची 43. मी 73चे डबल झालं. मग आता टाइम पिरियड किती होईल? 146 भागिले 365 आहेच ठेवू मला वाटते. कदा तुम्ही भाग घालवलाय? हा, मग किती होईल? 2/5 2.5 येईल ना. 2/5 येईल ना. 2/5. मग सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे? 15,000. रेट किती आहे? रेट किती आहे? 18%. हां, 18 इंटू 2/5 इंटू 100. 15,000 आहे ना. 10 आहे. ओके. मग ते किती राहिले? ते 150 राहिलं. 18 गुणिले 2 भागिले 5, 5 3 15 म्हणजे 30, 30 2 60, 60 गुणिले 18 0, 8 48, 8 47 4 1080. 1080 हे सिंपल इंटरेस्ट झालं. मग आपल्याला अमाऊंट विचारली ना. अमाऊंट प्रिन्सिपल किती आहे? 15,000 प्लस 1080 म्हणजे 16,080 होईल. 16,080 ऑप्शन क्रमांक ए हे आन्सर झालं. सगळ्यात महत्त्वाचं काय तर याच्यामध्ये आपल्याला डेट काढायचं होतं. ओके. A person borrows 5,000 for 2 years at 4% per annum simple interest. He immediately lends it another person at 6.1/4% per annum for 2 years. Find his gain in the transaction per year. हे दोन पद्धतीने सॉल्व्ह करायचं. तुम्ही कुठल्या पद्धतीने केलं? म्हणजे पहिल्यांदा 4% काढलं, नंतर म्हणजे 4% काढलं, परत 6.1/4 काढलं. तुम्हाला दुसरी बरोबर भेटेल सांगतो. आधी त्यानं पण सॉल्व्ह करू. पहिल्यानं रेट 4% किती होते ते काढू. सिंपल इंटरेस्ट किती जमा होते बघू. कारण की फरक जो असेल त्याचा फायदा हा सिंपल इंटरेस्ट मधला डिफरन्सच असणार आहे.
प्रिन्सिपल किती आहे 5,000. हां, रेट किती आहे 4%. टाइम पिरियड 2 इयर, बरोबर ना. डिवायडेड बाय 100 किती 5 चोक 20, 5 चोक 20 म्हणजे 200 गुणिले 2 बरोबर 400. आता दुसरं काय आहे, रेट काय झालेला आहे 25/4. मग सिंपल इंटरेस्ट किती होते, सिंपल इंटरेस्ट 5,000 टाइम पिरियड, रेट किती 25/4 टाइम पिरियड 2च वर्षासाठी या इंटू 100. हे 2 0 गेले कॅन्सल, बे 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 2 4, 25 म्हणजे 25चा वर्ग 625, बरोबर ना. मग आपल्याला त्याचा फायदा काय असणार आहे, हे तर त्याला व्याज द्यावंच लागणार आहे. त्याला मिळालेलं आहे व्याज दुसरीकडनं हे 625, तर ह्या दोघातला डिफरन्स किती येईल, डायरेक्ट 225 येईल. आता हा 225. आता दुसरी एक मेथड काय की टाइम पिरियड बी सारखा आहे, दुसरी एक मेथड काय टाइम पिरियड बी सारखा आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, हा रेट हा आणि ह्या रेट ह्याच्यातला डिफरन्स घ्यायचा. बघा डिफरन्स किती येईल, मोठा कोण आहे 25/4 -4, 4 चोक 16 भागिले 4 म्हणजे 9/4. मग आता आपलं हे किती होतं 5,000 ना, 5,000 गुणिले 9/4 इंटू हे किती आहे टाइम पिरियड 2 वर्षासाठी आहे ना, इंटू 100. 0 0 0 0 कॅन्सल, बे 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 2 4, 25 25 90, आलं काय. म्हणजे रेट मधला डिफरन्स घेऊन सुद्धा काढू शकता, असं देखील कॅल्क्युलेशन सिंपलच होतं. अल्फ्रेडचं आहे काय रमाकांत. आता बघा याच्यात जरा थोडीशी ट्रिक आहे. काय दिलेलं आहे, ए 8% कंप्लेंट अँड बोनस equal to 20% amount of interest earned, amount of interest.
नाही ना, फक्त 8% आहे ना. हम्म. 52,800. काय दिलंय? रमाकांत इन्व्हेस्टेड amounts into different schemes A and B for 5 years in the ratio of 5:4 respectively. He may offer 8% simple interest and bonus equal to 20% of the amount of interest earned in 5 years on maturity. म्हणजे मॅच्युरिटी झाल्यानंतर इंटरेस्ट जमा होते, त्याच्यावरती 20% जेवढी अमाऊंट होईल ते परत बोनस दिले जाते. Scheme B offers 9% simple interest. If the amount invested in scheme A was 20,000, what was the total amount received on maturity from both the scheme? म्हणजे आता पहिल्यांदा स्कीम ए न काढू. स्कीम ए न प्रिन्सिपल किती आहे मग त्याचं? 20,000. रेट किती आहे? 8% आहे ना. टाइम पिरियड 5 वर्ष. सिंपल इंटरेस्ट किती होईल? 20,000 गुणिले 8 गुणिले 5 भागिले 100. 0 0 0 कॅन्सल झालं. 8 45 200 गुणिले 40 तर 1 2 3 8,000 झालं. परंतु ह्यांनी काय केले, हे 8,000 जे जमा झाले त्याच्यावरती परत 20% न बोनस आहे. मग बोनस किती होईल? 20% ऑफ 8,000. 8 दुनी 16 1,600. स्कीम ए वरती टोटल किती आलं? 1,600 प्लस 8,000 म्हणजे किती झाले? 9,600. 9,600 हे स्कीम ए च आपल्याला इंटरेस्ट भेटलं. आता स्कीम बी ची प्रिन्सिपल कसं काढलं? हा, सगळ्यात महत्वाचं काय, हा रेशिओ दिलेला आहे ना 5:4, तर तो कसा आहे म्हणजे ए अपॉन बी आहे. ए अपॉन बी आहे ना, ए अपॉन बी 5:4. तर 5साठी किती? 20,000. 4 साठी किती? तर x इज इक्वल टू 16,000. मग हे 16,000 वापरून आपल्याला हे काढायचे. 16,000 झाले. आता हे 16,000 वापरून आपल्याला स्कीम बी वरती इंटरेस्ट किती भेटते ते काढायचे. त्यांचा रेट किती आहे? 9%. स्कीम बी सिंपल इंटरेस्ट प्रिन्सिपल किती आहे? 16,000. रेट किती आहे? 9%. टाइम पिरियड किती आहे? 5च आहे ना. 5 भागिले 100. 16,580 बरोबर आहे. 800 ना. 8 9 72 7,200. टोटल सिंपल इंटरेस्ट किती असेल? हा, टोटल सिंपल इंटरेस्ट पहिल्यांदा 7,200 प्लस 9,600 हे किती होते? 0 0 8 7 9 16 16,800. म्हणजे 16,800 आपल्याला टोटल काढायची ना. 16,800 आपल्याला कशामध्ये ऍड करावे लागतील? हा, प्रिन्सिपल अमाऊंट स्कीम ए आणि स्कीम बी दोघांची मिळून ना. म्हणजे किती होईल? टोटल किती होईल? टोटल इज इक्वल टू 20,000 प्लस 16,000 प्लस हे जे आलेले आहे 16,800 ना. 16,800 16 16 32 32,800 आणि हे म्हणजे 52,800. 52,800 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर आहे. 52,800 बरोबर. 55,200 52,800 बरोबर आहे. हा, 52,800. ओके, आधी तर थांबू, राहिलेले आपण नेक्स्ट